मध्ये आप लोग हे बघा, हे फेक इन्कम टॅक्स आयडी दाखवतात आणि इनका भी ले इनकम टैक्स बोल रहे हैं। अभी पुलिस आ गई ना, अभी लेडीज के साथ ये कर रहे हैं। हा व्हिडिओ आहे रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातला। शहरामध्ये मंगळवारी सकाळी एक स्विफ्ट कार आली आणि यामधून 5 व्यक्ती मोठ्या रुबाबात उतरल्या। एसटी बस स्थानकासमोर आसिफ अन्सारी यांच्या मालकीच्या असलेल्या एका स्टोअरमध्ये ही टोळी पोहोचली आणि आपण इन्कम टॅक्स अधिकारी आहोत, तुम्ही टॅक्स भरत नाहीत, तुमच्या घरचा पत्ता द्या अशी दमदाटी सुरू केली। यावेळी दुकान मालक अन्सारींना संशय आला आणि त्यांनी रोहा पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस लगेचच अन्सारींच्या घरी पोचली आणि या कथित अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेलं। तिथं चौकशीमध्ये हे सर्व बोगस अधिकारी असल्याचं तपासात उघड झालंय। या टोळीतील 3घांच्या हातात बेड्या पडल्या तर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झालेत। रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये साधारण 4-4:30च्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे। त्या स्टोअर्समध्ये एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं 5 व्यक्ती आल्या आणि त्यापैकी 5 व्यक्तींनी सांगितलं की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत, आपल्या घरी जे आहे का इल्लीगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली। तसंच त्यानंतर दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे इतरत्र सर्व चेक केले। त्यानंतर त्यांना जे आसिफ शौकत अन्सारी आहेत यांच्या घरी गेले। घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली। ज्यावेळी शौकत अन्सारी आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं। मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे घेऊन सदर घटनास्थळी गेलो। त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत। प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत अनोळखी इसम तर ते तोताई असल्याची प्राथमिक माहिती आहे। अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत। यामध्ये एकूण 5 व्यक्ती होत्या, परंतु जाग्यावरूनच जी आहे आम्ही तिथं पोहोचण्याच्या अगोदर 2 व्यक्ती तिथून पळून गेलेल्या आहेत। 3 जणांना आम्ही ताब्यात घेऊन आहे पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत। रोहेकरांना आणि रोह्यातील नागरिकांना मला पोलिसांकडून एक आव्हान राहील। आता आगामी काळामध्ये सण आहेत, त्या सणानिमित्त इतर म्हणजे मार्केट व इतर भागामध्ये रेलचेल राहणार आहे। त्या अनुषंगाने आपण इतर कुठल्याही प्रकारचा असा संशयित इसम किंवा व्यक्ती आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा इतर आपल्या परिसरात जर येत असेल तर आपण याबाबत जी आहे आम्हाला पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून आपल्याला त्यांना पायबंदी किंवा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल। इन्कम टॅक्स अधिकारी म्हटलं की हल्ली भल्या भल्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही। मात्र इन्कम टॅक्स अधिकारी आहोत असं सांगून बोगस लोकांची ही टोळी रोह्यामध्ये पोहोचल्यानं खळबळून आले। शौकत अन्सारी आहे। माझा दुकान न्यू लकी स्टोअर नावाने एस टी स्टँड समोर आहे। आज 4:15च्या आधी 3:30-4:45ला हे दुकानात आले। 5 जण होते, त्यांनी काही चौकशी काढली। आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे। मी दुकानात नसताना मी घरी होतो। दुपारी 2ला मी येतो घरी, 4 वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी। ते भावानी दुसरंच काय सांगितलं, बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या, हे द्या त्या। भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही। त्यांनी काही चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले। सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही, डॉक्युमेंट्स ID त्यांना बोलला ID दाखवा, ते ID पण नाही दाखवतात। मग मला थोडा संशय आला। मी बोललो काहीतरी गडबड आहे। मी त्यांना पहिले बोललो बाबा घरातनं बाहेर निघा, आमच्या घरात लेडीज आहेत, सगळं घरातनं पहिले बाहेर जा। ते थोडी दमदाटी करायला लागले, आम्ही पोलीस हे करू पोलीसला। मी बोललो पोलीसलाच मी बोलवतो, तुम्ही थांबा इथे, मी पोलीसला बोलवतो, पहिले तुम्ही बाहेर व्हा। तर मग ते थोडे हे झाले, थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो। तेवढ्यात पोलीसला आम्ही इन्फॉर्म केला, तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला। त्यातनं 2 माणसं
फरार झाले. 3 जण आहेत, ते पोलिसांनी आतमध्ये ठेवले त्यांना. आयडी पण नाही दाखवली आणि आयडी दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईलमध्ये, असा हातात दिला आणि लगेच खिचून घेतलं. आणि परत वॉरंटवर काय हे नाही, फक्त नाव लिहिलेलं आहे. बाकी काय सर्च वॉरंट आहे, कशासाठी आहे, काय आहे ते काहीच नाही. फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक लेटर पॅड होता, त्याच्यावर तेवढं लिहिलेलं होतं की आयकर विभाग, बस तेवढा होता. बाकीचा काय पप्पांचं नाव होता, बाकी काहीच नाही होता की आम्ही सर्चसाठी आलो, काय टॅक्स हे काहीच सांगितलं नाही त्याने. आता पोलीस या घटनेची चौकशी करतायत. रायगडहून भारत गोरेगावकर, मुंबई तकसाठी.